संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येणारा भारतीय संविधान गौरव दिन नाशिक महानगरपालिका मुख्यालयातील राजीव गांधी भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था मनपा आणि मनपा कर्मचारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संविधान दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रास्ताविकेची कायमस्वरूपी प्रतिकृती राजीव गांधी भवन येथील स्वागत कक्षाजवळ ठेवण्यात आली आणि त्याचे उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमामुळे पुढील पिढीला संविधानाची जाणीव व्हावी आणि त्यांनी ते आत्मसात करावे हा उद्देश यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले। आज 26 नोव्हेंबर तब्बल 76 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान जवळजवळ 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या कालावधीमध्ये स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता संविधान लिहिलं। संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारतातला विचार न करता इतर देशामध्ये संविधान ज्या पद्धतीने बनवलेलं आहे, ज्या पद्धतीने तिथं कामकाज चाललेलं आहे, ते आपल्या भारत देशामध्ये आत्मसात कसं करायचं ती पद्धत बाबासाहेबांनी सगळ्या देशाच्या संविधानाचा अभ्यास करून ते बनवलं। आणि संविधान म्हणताना बाबासाहेबांनी कुठं म्हणलं नाही की मी भारताचा नागरिक, आम्ही भारताचे नागरिक, म्हणजे हे संविधान केवळ एका व्यक्तीसाठी किंवा एका जाती धर्मासाठी नसून हे सार्वभौम आहे असं हे बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे। आज देशामध्ये जे पण कामकाज चालतं हे संविधान धरून चालतं। आज सर्वोपरी भारत देशामध्ये संविधान असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, या सगळ्या सभेचं कामकाज हे संविधानावर चालतं। एवढंच नव्हे तर या देशाचा सर्वोच्च न्यायाधीश आपलं CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे देखील संविधानाच्या माध्यमातून काम करतात। राष्ट्रपतीसुद्धा संविधानाच्या माध्यमातून काम करतात। या संविधानाची पुढच्या पिढीला जाणीव व्हावं, पुढच्या पिढीला आत्मसात करावं हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला। ज्या वेळेस नाशिक महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे जे कामकाज मंत्रालयामध्ये रखडलेलं होतं, ज्या वेळेस मी मंत्रालयात गेलो, मंत्रालयामध्ये आमच्या पॅसेजमध्ये संविधान मंदिर बघितलं। आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली का असं संविधान मंदिर नाशिक महानगरपालिकेमध्ये का नसावं। त्या पद्धतीने आम्ही प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची सामाजिक संस्था आहे, आम्ही बैठक घेतल्या। त्या बैठकीच्या माध्यमातून विचार विनिमय केला की इथे असायलाच पाहिजे। आमचे सगळे सदस्य, आता मी कुणाचं नाव न घेता सगळे सदस्य आम्ही एक मिटिंग घेतल्या, सगळ्यांची आम्ही सल्लामसलत केली आणि इथं असं असावं तो निश्चय केला आणि आजचा दिवस आम्ही ठरवला। या अपाट परिश्रम आमच्या या संस्थेने घेतलेला आहे, त्याचं सगळं श्रेय आमच्या सगळ्या संस्था जे सदस्य आहेत त्यांना जातं, जे आमचे मेंबर आहेत त्यांना जातं। एवढंच बोलतो आणि अखंड भारतातील नागरिकांना भारतीय संविधान गौरव दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हे संविधान प्रत्येकाने वाचलं पाहिजे। संविधान वाचलं तरच आपल्यावर अन्याय होतो, आपण त्याचा कसा प्रतिकार करायचा आपलं संविधान शिकवतं, म्हणून प्रत्येकाने संविधान वाचलं पाहिजे अशी सर्वांना मी विनंती करतो आणि सर्वांना संविधान गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान। आणि याच दिवशी भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला हे संविधान बहाल केलं। खरं तर जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला हा भारत देश आणि या भारतामधली जवळजवळ 40 कोटीची लोकसंख्या आणि या संपूर्ण जगामध्ये आज ज्या पद्धतीने भारतामध्ये काम केलं जातं आहे ते फक्त आणि फक्त संविधानाच्या अनुसार आणि म्हणून आजचा दिवस हा या महान मानवाच्या माध्यमातून आपण सर्वजण संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत। मी या महान मानवाला वंदन करतो आणि संविधानाला सलाम करतो। जय भारत, जय संविधान। यावेळी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधानाची शपथ घेऊन घटनेप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली। शपथविधीनंतर उपस्थितांना पेढे वाटून संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला। 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केवळ एका व्यक्तीसाठी किंवा एका जाती धर्मासाठी नसून ते सार्वभौम आहे अशा संविधानकर्त्यांना अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी संतोष वाघ, गुणवंत वाघ, जयश्री गांगुर्डे, सुनीता बच्छाव, मौसमी जाधव, निखिल तेजाळे, मनोज खैरनार, देवीचंद खरात, संदीप उनवणे यांच्यासह प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि नाशिक मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
टॉप न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक।